फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती 2025-26 याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. म्हणजेच निवड यादी या ठिकाणी कधी लागणार आहे, तसंच कागदपत्र कोणती लागणार आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. हे सर्व PDF आपलं टेलिग्राम चॅनल सब बाय मुंडे सर इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, पहिल्यांदा आपण डॉक्युमेंट कोणकोणते लागणार ते पाहूयात. हे 2022ची जी भरती होती त्यावेळेसची असणारी चेकलिस्ट आहे. हेच डॉक्युमेंट लागणार आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तर पहिले या ठिकाणी बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्व प्रमाणपत्राची प्रत, मूळ प्रत, फोटो स्वाक्षरीसह शैक्षणिक अर्हता. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की जे सेल्फ सर्टिफाईड कॉपी आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे तुम्ही आजही तुमच्या लॉगिन म्हणून डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक कागदपत्र काय काय, तर SSC म्हणजेच 10वीचं गुणपत्रक, त्याचबरोबर प्रमाणपत्र, त्याच्यानंतर 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही 6 ते 8 किंवा वरच्या वर्गासाठी अप्लाय केलेला असेल तर पदवी परीक्षा गुणपत्रक, संबंधित विषयात कमीत कमी 50% गुणाची अट आहे, जे की या ठिकाणी इतर कॅटेगरी तसंच त्या ठिकाणी जे मागासवर्गीय म्हणतो आपण ज्यांना, त्यांच्यासाठी असणार. त्याचबरोबर या ठिकाणी पदवी परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे जे सर्टिफिकेट असते पदवीचं ते असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर समजा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थामध्ये DED किंवा DLED याचं प्रमाणपत्र किंवा DTED याचं पदविका गुणपत्रक मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमचं BEd झालेलं असेल तर BEdचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र. त्याच्यानंतर MSCIT प्रमाणपत्र हे काही ठिकाणी असणारं, जसं की मुंबई मनपा जर सोडलं तर बाकी सर्व ठिकाणी असणारं, याला मला वाटते लगभग 2 वर्षाचा अवधी तुम्हाला दिला जातो MSCIT पास करण्यासाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही 1 ते 5 साठी पात्र असाल तर तुमच्याकडे TETचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. मार्कशीट म्हणतात, पण TETची मार्कशीट वगैरे काही नाही, डायरेक्ट तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं तरी चालतंय. त्याच्यानंतर जर तुम्ही CTET असाल तर ते असणं गरजेचं आहे, जे की डिजिलॉकर, आणि डिजिलॉकरचं एकमेव मान्य असलेलं डॉक्युमेंट फक्त हेच आहे. CTETचं जे प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं आहे. बाकी कुठलंही डॉक्युमेंट या ठिकाणी डिजिलॉकरचं मान्य केलं जात नाही. त्याच्यानंतर पुढं जर तुम्ही 6वी ते 8वी या वर्गासाठी अप्लाय केलेला असेल, जर समजा तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला TETचा पेपर 2 किंवा CTETचा पेपर 2 भाषा किंवा कोणते जे तुमचं क्वालिफिकेशन असेल, समजा तुम्ही मॅथ सायन्ससाठी अप्लाय केला असेल तर तुमचा पेपर 2 हा मॅथ सायन्समध्ये पास असणं गरजेचं आहे. मग तो TETचा असो किंवा CTETचा असो, त्याच्याहून काही फरक पडणार नाही. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक / यादी. इथं बघा, भरपूर साऱ्या मुलांनी काय केलेलं आहे की ज्यावेळेस असणारा वेळ होता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी वेळ दिलेला होता तुमचं टेटचं असणारं मार्कशीट डाउनलोड करून घेण्यासाठी. तरी अनावधानानं म्हणा किंवा काही सेव्ह केलं पण डिलीट झालं, अशा पद्धतीमध्ये असणारं तुमच्याकडे जर नसेल तर यादी असणारी तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल. आणि जर तुम्हाला समजा याबद्दल काही शंका असेल, या यादीबद्दल वगैरे भेटत नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतोय, याच्यावर असणारा संपर्क साधा, तुम्हाला यादी असणारी मिळून जाईल. 8010904800 या व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला असणारी यादीची प्रत भेटून जाईल. त्याच्यानंतर इतर आवश्यक कागदपत्र, जर समजा तुम्ही ओपन व्यतिरिक्त इतर कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट ते पण असणारं 14/5/2025 पूर्वीचं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जात वैधता ST साठी अनिवार्य आहे, बाकी कॅटेगरीला 6 महिन्याच्या आतमध्ये सादर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र SC ST वगळून EWS साठी त्यांचं EWS सर्टिफिकेटच हे नॉन क्रिमिलियर असतंय. तर हे पण असणार चालू आर्थिक वर्षातलं असणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला तिथंच मिळून जाईल. लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, मग तो कोणताही असेल, समजा ओरिजिनल पाहिजे, तुम्ही DED केलेला असेल तर DED नंतरचा पाहिजे, BEd केलेला असेल तर BEd नंतरचा पाहिजे. आणि सध्या जर तुमचं कुठं ऍडमिशन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणाहून असणारं बोनाफाईड सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे, जे की तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला दिल्या जाते. तर हे असणारं इथं चालल्या जाते.
आहे. त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र पण भरपूर सारे जे लोक आहेत 1985, 86, 87 असेल किंवा 95, 96 पर्यंत असेल, मॅक्झिमम त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराकडे जन्म प्रमाणपत्र नाही. तर इथं मग काय सांगितलेलं आहे, शालांत प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी SSCचं सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे पण तुम्हाला चालल्या जाईल. त्याच्यानंतर पुढे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, जे की असणारं तहसील कार्यालयामधून प्राप्त केलेलं असलं पाहिजे. गावातला सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेलं अधिवास प्रमाणपत्र चालत नाही. आणि हे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला जो आहे हा पण 14/5/2025 या डेट पूर्वीचा असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी कोणताही एक. अपंग असाल तर तसा तो दाखला UDIDचा पाहिजे. माजी सैनिक असाल तर त्याचा दाखला. खेळाडू असेल तर विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखल पोचपावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर ते, भूकंपग्रस्त, अनाथ असेल तर अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले असाल तर तसा दाखला पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे. निवडणूक कर्मचारी असाल 91 किंवा 94चे तर त्याचं प्रमाणपत्र. अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून घेतलं. त्याच्यानंतर जर महिलांसाठी विवाहानंतर जर नावात बदल झालेला असेल तर राजपत्र असणं आवश्यक आहे. राजपत्राबद्दलही काही अडचण असेल तर हा जो नंबर दिलेला आहे याच्यावर संपर्क साधा, तुम्हाला असणाऱ्या तुमच्या शंकाचं समाधान केल्या जाईल. आणि शेवटी आहे हमीपत्र, जे की तुम्हाला तिथंच उपलब्ध करून दिल्या जाईल की मी दिलेली सर्व माहिती व्यवस्थित आहे, कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये छेडछाड केलेली नाही, अशा प्रकारचं असणारं हमीपत्र तुम्हाला इथं लिहून द्यावं लागतंय. तर अशा पद्धतीची डॉक्युमेंटची चेकलिस्ट आहे. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. याच्यापैकी कुठलंही डॉक्युमेंट या ठिकाणी जर तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी लगेच तुम्हाला अपात्र केल्या जात नाही. तुम्हाला लगभग असणारा 7 दिवसाचा अवधी दिला जातो. तो असणारा त्या कालखंडात तुम्हाला ते डॉक्युमेंट त्यांच्यासमोर सादर करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या ठिकाणी तुमची निवड रद्द होऊ शकते. तुम्ही त्या असणाऱ्या निवड यादीमधून बाद ठरवल्या जाऊ शकता. आणि विशेष गोष्ट, एक वेळ बाद झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे या जो 2025चा टेटचा भरतीचा कार्यक्रम सुरू आहे याच्यामधून बाद होचाल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आलं लक्षात? अशा पद्धतीत डॉक्युमेंट एक वेळ चेक करून घ्या, व्यवस्थित आहेत का. काही अडचण असेल तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या नंबरवर असणारा कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता महत्त्वाचा मुद्दा, सर्व विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की बाबा जी निवड यादी आहे, मेरिट लिस्ट जी आहे ही कधी जाहीर होणार आहे. आता बघा, सुरुवातीला म्हणजे 16 ऑगस्टला जेव्हा या ठिकाणी लॉक करण्याची प्रोसेस संपली, त्याच्यानंतर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला 26 ऑगस्ट ही डेट सांगितली होती. पण त्या दिवशी असणारा सुट्टीचाही दिवस आहे आणि त्याच्यावर त्या दिवशी असणारा काही लिस्ट जाहीर होणार नाही. तर मग तारीख कधी? तर नंतर त्यांना विचारलेलं असताना त्यांनी 24 ऑगस्ट ही तारीख सांगितलेली आहे. 24 ऑगस्टला लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे. पण जर 24 ऑगस्टला नाही आली तर 25 ऑगस्टला मात्र येईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तर एकंदरीत अशा पद्धतीचं असणारं तुमच्यासमोर सर्व गोष्टी मी मांडलेल्या आहेत. असे लेटेस्ट अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण जाता आता सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद, टेक केअर.